सर्व बऱ्याच व्यापारींना बऱ्याच ग्राहकांना सुद्धा प्रश्न पडत असतो। नक्कीच तुम्ही ठेवा, कारण की जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपल्याकडून 100% पैकी 99% एकाच क्वालिटीचे आणि एकाच रेंजचे प्रॉडक्ट ठेवतात। त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवताना कस्टमरांना थोडा प्रॉब्लेम येत असतो आणि म्हणता की तुम्ही आणि याच्यामध्ये अगोदर आपण बघितल्या मोठ्या लेस सोबत, जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ज्या लेस मध्ये सुद्धा प्रकार आहेत मंडळी। इथे तुम्ही बघत आहात, इथे जे कलेक्शन लावलेले आहे, सेटअप केलेला आहे, तुम्ही बघत आहात एवढं सर्व काउंटर जर भरून ठेवलेलं आहे। नुसतं कुठलाही व्यवसाय जर तुम्ही सुरू करत असाल तर त्याच्यामध्ये लो प्राइसचे प्रॉडक्ट ठेवले पाहिजेत का? हा सर्व बऱ्याच व्यापारींना बऱ्याच ग्राहकांना सुद्धा प्रश्न पडत असतो। तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे। तर तुम्ही कमी प्राइसचे जे प्रॉडक्ट आहे ते ठेवले पाहिजे की नाही। सर्वात आधी आपण इथे बघूया जे कलेक्शन आहे प्रिंटेड साडीचं। हे तुम्ही बघत आहात प्रिंटेड मध्ये खूप सुंदर असं फर्स्ट वाला जे कलेक्शन आहे खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे जे आहे साडीचं कलेक्शन मिळणार आहे। आता आपला विषय आहे की लो प्राइसचे प्रॉडक्ट आपण ठेवले पाहिजे का? नक्कीच तुम्ही ठेवा, कारण की जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपल्याकडून 100% पैकी 99% आपल्याकडून लोक एकदम कमी प्राइसचं प्रॉडक्ट मागत असतात। जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला त्यांना सांगता की आमच्याकडे 100-150 पासून स्टार्टिंग आहे, जसं अजमेरा फॅशन मध्ये 99 पासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन सुरू होतं, मग तुम्ही लगेच धावत पळत येतात आणि म्हणता की अजमेरा फॅशन मध्ये 99 पासून साडींचं कलेक्शन मिळतं का? नक्कीच या ठिकाणी 99च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला साड्यांचं कलेक्शन देत असतं, ते पण होलसेल प्राइस मध्ये। याच्याने काय होतं, लोकांचं अट्रॅक्शन एकदम कमी प्राइस कडे जात असतं। मग लोकांना असं वाटतं की कमी प्राइस मध्ये एवढं चांगलं प्रॉडक्ट मिळतंय तर का नाही आपण तिथून प्रॉडक्ट घेतले पाहिजे। जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात लेस मध्ये आहे, तर हे लेसचे जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन चांगली मिळत असते। कसं असतं ना, जेव्हा आपण थोडंसं कमी प्राइस, हाय रेंज किंवा लो रेंज अशा तिघ प्रकारचे जर आपण रेंज ठेवली, प्राइस ठेवली, तर त्याच्याने तुमचं जमलिंग नाही होत। म्हणजे की कसं आहे, कुठल्याही प्रकारचा ग्राहक आला, एखादा ग्राहक आला त्याने म्हटलं की आम्हाला हाय क्वालिटी पाहिजे आणि रेंज कितीही असली तरी चालेल, तर तुमच्याकडे ते पण एक्झाम्पल दाखवण्यासाठी प्रॉडक्ट असणं खूप गरजेचं आहे। नाही तर काही लोक काय म्हणतात की फक्त एकाच क्वालिटीचे आणि एकाच रेंजचे प्रॉडक्ट ठेवतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवताना कस्टमरांना थोडा प्रॉब्लेम येत असतो आणि म्हणता की तुम्ही, बरेच लोक काय म्हणतात, मी तुम्हाला एक्झाम्पल देते। आता एखादा ग्राहक आलं तर ते कसं म्हणेल की प्रिंट आवडली आहे आम्हाला पण कपडा नाही आवडत आहे। बाकी लोक काय म्हणतील की आम्हाला प्रिंट आवडलेली आहे पण कपडा नाही आवडलाय, आणि बरेच लोक असं म्हणतील की प्राइस थोडी जास्त आहे। मग याच्यामध्ये तुमचा गोंधळ खूप जास्त होत असतो। म्हणून तुम्ही लो प्राइस ठेवा, हाय प्राइस ठेवा आणि थोड्याशा मीडियम प्राइसच्या सुद्धा जे साड्या आहेत किंवा कुठलेही प्रॉडक्ट तुम्ही ठेवत आहात, ह्या सर्व प्रकारचं तुम्ही रेंज आपल्या दुकानात ऍड करा, जेणेकरून ग्राहक तुमचे रिटर्न नाही जाणार। कारण की कसं असतं, ग्राहक एकदा जर आपल्या दुकानात आलं तर पुन्हा पुन्हा आलंच पाहिजे असं प्रत्येक व्यापाराची इच्छा असते। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही प्रत्येक फॅब्रिक आणि प्रत्येक डिझाईन कडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। जसं तुम्ही ही बघत आहात ब्ल्यू कलर मध्ये आहे आणि याच्यावर छोट्याशा लेस सोबत तुम्हाला मी ही साडी दाखवत आहे, आणि याच्यामध्ये अगोदर आपण बघितल्या मोठ्या लेस सोबत, जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ज्या लेस मध्ये सुद्धा प्रकार आहेत मंडळी। आता आपण नुसतं प्राइस कडे बघून नाही चालणार, याच्यामध्ये तुम्हाला बघा भरपूर गोष्टी आहेत व्यवसायामध्ये। जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, याच्यामध्ये आपल्याला कपडा लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याच्यावरची डिझाईन्स लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याच्यावर लेस कशा पद्धतीची बनवलेली आहे, म्हणजे की लेस मध्ये सुद्धा अजून प्रकार आहेत। आपण फक्त मोठी आणि छोटी ह्या दोनच लेस आपल्याला माहिती आहेत, पण याच्यामध्ये लेस मध्ये सुद्धा अंतर आहे। म्हणजे की 1.5 इंचची लेस असते, 2 इंचची लेस असते, त्याच्यामध्ये 2.5 इंचची जी लेस आहे ती अशा वेगवेगळ्या प्रकारची इंचचे तुम्हाला लेसचे प्रकार बघायला मिळतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे लेसचे तुम्हाला या ठिकाणी साड्या सुद्धा दिल्या जातात। म्हणून तुम्हाला ह्या दोन साड्या दाखवल्या ना, तर दोघांचे पॅटर्न वेगळे आहे आणि दोघांच्या साड्यांचा डिझाइन तुम्ही बघत आहात आणि लेस सुद्धा दोघांच्या वेगळ्या असणार आहे। याला महत्त्वाचा हाच पॉइंट आहे की तुम्ही कलेक्शन ठेवत आहात त्याला काही हरकत नाहीये, पण तुम्ही ह्या सर्व गोष्टी, बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे ग्राहक येतील आणि ग्राहक खुश होऊन तुमचं प्रॉडक्ट तुमच्याकडून घेऊन जातील। इथे तुम्ही बघत आहात, इथे जे कलेक्शन लावलेले आहे, सेटअप केलेलं आहे, तुम्ही बघत आहात एवढं सर्व काउंटर जर भरून ठेवलेलं आहे, नुसतं भरून ठेवण्याला अर्थ नाहीये मंडळी।
याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की अजमेरा फॅशन मध्ये सर्व गावाचे, सर्व खेड्यागावाचे, सर्व आपल्याकडे सिटीचे गावातले लोक आपल्या अजमेरा फॅशन मध्ये येत असतात आणि इथून प्रॉडक्ट घेऊन ते मोठ्यात मोठा सेल करत असतात, म्हणजे आपला व्यापार वाढवत असतात. तुम्हालाही कमी बजेटमध्ये कुठलाही प्रॉडक्ट हवं असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंट करा. त्याच कमेंटमध्ये मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच पुढचा व्हिडिओ तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी आणणार आहे. इथे जे पण कलेक्शन आपण घेतो ते आपल्याला सेट टू सेट घ्यावं लागतं, कारण की अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतं. नक्कीच तुमचा प्रश्न होता की लो प्राइसच्या साड्या किंवा लो प्राइसचं जे प्रॉडक्ट आहे ते ठेवलं पाहिजे का. आता तुमच्या मनातला प्रश्न निघाला असेल तर उत्तरही मिळालं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.